कोजागिरी पौर्णिमेची एक खास कथा सांगितली जाते. एका गावामध्ये एक सावकार राहत होता. त्याला मूलबाळ नव्हते, म्हणून तो आणि त्याच्या पत्नीने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला साकडे घातले. खूप सेवा केल्यानंतर काही दिवसानंतर त्यांना 2 कन्यारत्न प्राप्त झाले. दोन्ही कन्या दिसायला आणि वागायला अतिशय चांगल्या होत्या. त्या देखील आपल्या आईवडिलांप्रमाणे देवाची सेवा करत असत. मोठी बहीण प्रत्येक कामामध्ये चतुर होती. ती प्रत्येक कामे व्यवस्थित करत असे. तर छोटी बहीण थोडी आळशी होती. ती कामे अर्धवट सोडून देत असे. आईवडिलांकडे सुखासमाधानामध्ये दोघींचेही बालपण गेले. काही कालावधीनंतर दोन्ही मुली वयात आल्या. वयात आल्यानंतर दोघीही बहिणी पौर्णिमेचे व्रत करत असत. मोठी बहीण हे व्रत पूर्ण श्रद्धेने करत असे आणि त्यात कोणतीही कमतरता ती ठेवत नसे. पूर्ण श्रद्धाभावाने ती या पौर्णिमेच्या व्रताचं पालन करत असे. त्याविरुद्ध छोटी बहीण होती. ती देखील हे व्रत करत असे, परंतु व्रत अर्धवट सोडत असे. असेच काही दिवस गेल्यानंतर सावकाराने दोन्ही मुलींसाठी चांगली स्थळे आणली आणि दोघींचेही लग्न लावून दिली. आईवडिलांकडे सुखासमाधानामध्ये राहणाऱ्या मुली आता आपल्या नवऱ्याच्या घरी राहायला गेल्या. असेच काही दिवस गेल्यानंतर मोठ्या मुलीला कन्या व पुत्ररत्न प्राप्त झाले. मात्र छोट्या बहिणीला अपत्य झाल्यानंतर काही दिवसानंतर ते मृत होत असत. असे खूप वेळा घडले. हे कशामुळे होत आहे हे छोट्या बहिणीला कळत नव्हते. तिने अनेक ब्राह्मणांकडे, ज्योतिषांकडे याबाबत विचारणा केली. सर्वांनी तिला सांगितले की तू कोजागिरीच्या पौर्णिमेचे व्रत अर्धवट करत असल्यामुळे तुला संतान प्राप्ती होत नाही. तू हे व्रत पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने कर. तुला नक्की संतान प्राप्ती होईल. छोट्या बहिणीने काही दिवसांनी कोजागिरी पौर्णिमा आल्यानंतर हे व्रत मोठ्या श्रद्धेने आणि भक्तीने केले. त्यात कोणतीही कमतरता तिने ठेवली नाही. नंतर काही दिवसानंतर तिला देखील एक पुत्र प्राप्ती झाली. परंतु नेहमीप्रमाणे बाळ जन्माला आल्यानंतर ते मृत झाले. आता काय करावे हे तिला सुचेना. तिने हे बाळ एका पाटावर ठेवले आणि त्यावर कपडा ठेवला. तिने आपल्या मोठ्या बहिणीला बोलावून घेतले आणि बहीण आल्यानंतर तिने बहिणीला पाटावर बसण्यास सांगितले. मोठी बहीण पाटावर बसणार तोच तिचा साडीचा स्पर्श बाळाला झाला आणि बाळ रडायला लागले. मोठ्या बहिणीच्या लक्षात आले की या पाटावर कपड्याखाली बाळ ठेवले आहे. ती छोट्या बहिणीला म्हणाली, अगं, या कपड्याखाली बाळ ठेवले आहे आणि तू मला त्या पाटावर बसायला सांगत आहे. म्हणजे एका बालहत्येचा गुन्हा माझ्याकडून व्हावा असे तुला वाटत होते. त्यावर छोटी बहीण म्हणाली, अगं ताई, मला असं करायचं नव्हतं, परंतु तू इतकी पुण्यवान आहेस की तुझ्या स्पर्शाने माझे मृत झालेले बाळ पुन्हा जिवंत झाले. छोट्या बहिणीने बाळाला जवळ घेतले आणि तिला खूप आनंद झाला. झालेली सर्व घटना तिने मोठ्या बहिणीला सांगितली आणि तिला देखील आपल्या छोट्या बहिणीला पुत्रप्राप्ती झाली हे बघून खूप आनंद झाला. कोजागिरी पौर्णिमेची आणखी एक कथा सांगितली जाते. एका गावामध्ये एक ब्राह्मण राहत होता. तो अतिशय संस्कारी आणि सज्जन होता, परंतु त्याची पत्नी अतिशय दुष्ट होती. ती त्याचा मान ठेवत नसे. संपूर्ण गावामध्ये आपल्या पतीची निंदा करत असे. आपल्या पतीच्या विरोधात आचरण करणे हाच तिने आपला धर्म मानला होता. एवढेच नव्हे तर आपल्या पैशाच्या हव्यासासाठी ती आपल्या पतीला चोरी करायला भाग पाडत असे. त्याला हे मुळीच पटत नसे, परंतु बायकोसमोर त्याचे काहीही चालत नव्हते. एक दिवस ब्राह्मण श्राद्ध पूजा करत असताना त्याच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेली सर्व पिंड उचलली
आणि विहिरीमध्ये फेकून दिली. पत्नीची अशी वर्तणूक पाहून ब्राह्मण दुःखी झाला आणि जंगलामध्ये निघून गेला. जंगलात गेल्यावर त्याला तिथे नागकन्या भेटतात. त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा असते. नागकन्याने त्याला रात्री जागरण करून देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे कोजागर व्रत सांगितले. ब्राह्मणाने ते व्रत मोठ्या भक्तिभावाने आणि श्रद्धेने केले. या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला अपार धनसंपत्ती प्राप्त झाली आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने त्याच्या पत्नीची बुद्धी देखील शुद्ध झाली. ते आता सुखाने आणि समाधानाने संसार करू लागले. आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा असे म्हटले जाते. कोजागिरी पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा असते. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या अगदी जवळ असतो, म्हणून तो आकाराने खूप मोठा दिसतो. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध किंवा दुधाची खीर का खाल्ली जाते? असं म्हणतात की कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्रातून निघणारी किरणे ही अमृतासारखी असतात. या दिवशी लोक दूध किंवा दुधापासून तयार केलेली खीर तयार करतात. नंतर ही खीर किंवा दूध चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवली जातात. असं केल्यामुळे चंद्राची किरणे त्या खिरीमध्ये किंवा दुधामध्ये पडतात व त्यावर अमृताचा प्रभाव होतो असं मानलं जातं. कोजागिरी पौर्णिमेला दूध किंवा खीर ही प्रसाद म्हणून दिली जाते. या दिवशी चंद्रप्रकाशामध्ये दूध किंवा खिरीचे सेवन केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते असे देखील मानले जाते.